या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तारदाळ व खोतवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न जलजीवन योजनेमुळे लवकरात लवकर निकाली लागणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी व मोठ्या योजनेपैकी एक असलेली जलजीवन योजना तारदाळ खोतवाडीला मंजूर झाली असून आज प्रत्यक्षात दानोळी ते फिल्टर हाऊस पर्यंत असणाऱ्या नवीन पाईपलाईनमधून पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना तारदाळ खोतवाडीसाठी मंजूर करण्यात आली. या योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे उन्हाळ्यातील टंचाई, पाण्यासाठी होणारी भटकंती आणि आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केलं. ग्रामदैवत शिरकाई मंदिर येथे पाण्याचे पूजन करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार यांच्यासह सचिन पवार, संजय चोपडे, रणजित पवार, जयप्रकाश भगत, भीमराव बन्ने, प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील, बबलू कोळी, गजानन नलगे, सावंता माने, बंडा बन्ने, रमेश नर्मदे, बाबासाहेब महाजन, अमित कुमार खोत, विशाल पवार, सतीश नर्मदे, सुरेश पवार, प्रवीण खोबरे, डॉक्टर संदीप खोत, जीवन माने, अशोक चौगले, बाजीराव मिरजे, महादेव चोपडे, शिवाजी टाकळे, रामचंद्र कोळी, शशिकांत कांबळे, निडगुंडे मामा, अभिजित चौगले, पिंटू दाते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हातकणंगलेहून विनोद शिंगे.